नमस्कार मित्रांनो. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर हा निधी कोणासाठी आहे, कोणाला फायदा होणार आणि या जी आरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेऊया. तर 30 जुलै 2026 रोजी ग्रामविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मंजूर लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त राज्य हिस्सा 100% देण्यासाठी रुपये 45 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. तर या निर्णयामागचा उद्देश तर राज्यात ग्रामीण भागातील बेघर आणि गरजू कुटुंबांना घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहकुल योजना राबवल्या जात आहेत. याआधी राज्य शासनाने प्रत्येक मंजूर घरासाठी राज्याच्या हिश्श्यातून अतिरिक्त रुपये 50,000 देण्याचा निर्णय घेतला होता. हा निधी त्याच योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर किती निधी मंजूर? तर एकूण अर्थसंकल्पीय तरतूद रुपये 300 कोटी. त्यापैकी पहिल्या टप्प्यात वितरित निधी रुपये 45 कोटी. हा निधी बिम्स प्रणालीद्वारे राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे वितरित करण्यात येणार आहे. तर कोणाला फायदा होईल? तर या जी आरचा लाभ फक्त अशा लाभार्थ्यांना होईल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर घर असलेले अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गातील लाभार्थी आणि अतिरिक्त राज्य हिस्सा मंजूर असलेले पात्र लाभार्थी. नंतर महत्त्वाच्या सूचना. तर शासनाने स्पष्ट केले आहे की निधी एसएनए खात्यामध्ये वर्ग केला जाईल. मंजूर उद्देशासाठीच निधी खर्च करावा. लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झाल्याचा अहवाल शासनाला सादर करणे बंधनकारक आहे आणि आर्थिक अनियमितता झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. तर मित्रांनो, या जी आरद्वारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या लाभार्थ्यांसाठी रुपये 45 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जर तुम्ही या योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर संबंधित ग्रामपंचायत किंवा प्रशासनाकडून पुढील प्रक्रियेची माहिती नक्की घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.